नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तो अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता. तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्यानंतर वरती सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत. अशा प्रकारे बघा, एक नंबरलाच ॲप्स येईल, त्यावरती क्लिक करा. बघा, नारी शक्ती दूत म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलवरती क्लिक करा. 10 MBचं ॲप आहे, या ठिकाणी इन्स्टॉल करून घेतो. तुमच्या मोबाईलमध्ये जर अगोदर इन्स्टॉल असेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येईल. तर मी या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो. इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं मोबाईलच्या स्पीडनुसार इन्स्टॉल होईल आणि या ठिकाणी ओपन म्हणून तुम्हाला एक नाव येईल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्स ओपन होईल. आता याला समोर बाण दिसतो छोटासा, या बाणावरती क्लिक करत चला. क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक समोर येईल आणि डन म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती केशरी कलर, त्यावरती क्लिक करा. आता काय करा, इंटर युअर मोबाईल नंबर. आता या ठिकाणी महिलेचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून स्वीकारा म्हणून एक ऑप्शन दिसतं तुम्हाला, या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करायचं. क्लिक करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉग इनवरती क्लिक करा. आता या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो आणि टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून लॉग इन करतो. आता त्या मोबाईलवरती 4 अंकी OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं. अत्यंत सोपा फॉर्म आहे मित्रांनो, काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. थोडा वेळ वेट करायचं. ॲप थोडं स्लो चालतं आहे. तुम्ही फॉर्म सकाळी किंवा संध्याकाळी भरा, म्हणजे फास्ट तुम्हाला भरलं जाईल. या ठिकाणी नोटिफिकेशन अलाव करायच्यात, या ठिकाणी अलाववरती क्लिक करा आणि आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता इथे तुमचं एक अकाउंट तयार होतं आहे. अकाउंट तयार केल्यानंतर तुम्ही कितीही फॉर्म त्याद्वारे भरू शकता. आता या ठिकाणी बघा, फुल नेममध्ये अर्जदाराचं किंवा तुम्ही जर स्वतः सेतू चालक असाल तर तुमचं नाव या ठिकाणी टाकू शकता. जर स्वतः भरत असाल अर्जदार महिला तर त्यांचं नाव टाका, सेतू चालकवाले स्वतःचं नाव टाका. तर या ठिकाणी फुल नेममध्ये नाव टाकून घ्यायचं, संपूर्ण नाव महिलेचं किंवा सेतू चालकाचं जो कोणी भरत असेल त्याचं. नंतर खाली तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. नंतर मग तालुका निवडल्यानंतर अशा प्रकारे बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरत घ्यायची. नंतर नारी शक्ती प्रकार. आता या ठिकाणी नारी शक्ती प्रकारवरती क्लिक करायचं आहे आणि कोण आहेत तुम्ही, मग सेतू चालक आहे, सामान्य महिला आहे. जर स्वतः तुम्ही फॉर्म भरत असाल तर घरगुती काम करणे, समजा एखादे सामान्य महिला असेल, बचत गट असेल किंवा अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी किंवा सेतू चालक, तर या ठिकाणी आपण सामान्य महिला एक म्हणून अर्ज करत आहोत. तर या ठिकाणी सामान्य महिला निवडा आणि अपडेट करा. तुम्ही कोणताही ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता, तुम्ही ज्यामध्ये बसत असाल ते. अंगणवाडी सेविका असेल तर अंगणवाडी सेविका निवडा, सामान्य महिला असेल तर सामान्य महिला निवडा आणि या ठिकाणी डन करायचं. डन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं नाव, तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, अशा प्रकारे बेसिक माहिती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली बघून घ्या आणि नारी शक्ती दूतवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी तुमचा फॉर्म सुरू झालेला आहे, याद्वारे तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता. आता फाईल युझिंग द ॲप एक नंबरचाच ऑप्शन दिसतं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. आता या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव, या ठिकाणी काय करायचं आहे, महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. नंतर खाली पती, जे अर्जदार असेल महिला, त्या अर्जदार महिलेचं नाव टाकायचं. लग्न झालं असेल तर पतीचे नाव, लग्न नसेल झालं तर वडिलांचे नाव, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव जर लग्न झालं असेल तर ते टाकायचं, नसेल तर डायरेक्ट सोडून द्या. नंतर जन्मतारीख टाका, व्यवस्थित जन्मतारीख टाकायची जी आधार कार्डवर आहे त्याच पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. यामध्ये काहीही चूक होऊ द्यायची नाही. तुमचं नंतर व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी होणार आहे. नंतर खाली यायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे टाकायचा आहे. तुमचं गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा, नंतर तुमचा पिनकोड या पद्धतीने टाकायचं आहे.
नंतर जिल्हा निवडा, संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्या ठिकाणी अर्जदाराचा। जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल, ज्या जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल, अर्ज करत असाल, तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे। आधार कार्डनुसारच संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। नंतर तुमचं गाव, ग्रामपंचायत, पिनकोड टाकायचं, या पद्धतीने माहिती तुम्हाला भरत घ्यायची। मोबाईल नंबर टाका, आधार नंबर टाका। नंतर खाली यायचं आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? तर या ठिकाणी नाही करायचं, आपण कोणत्याही योजनेचा या अगोदर लाभ घेतलेला नाही आहे। डायरेक्टली तुम्हाला खाली यायचं आहे, वैवाहिक स्थिती दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। मधले दोन्ही ऑप्शन सोडून द्या। वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित आहे का, विवाहित आहे की विधवा आहे की निराधार आहे का घटस्फोटीचे, ते निवडायचं आहे। विवाहित असाल तर विवाहित निवडा, अविवाहित असाल तर अविवाहित निवडा। तर मी या ठिकाणी निवडून घेतो। नंतर महिलेचा जन्म जर परराज्यात दुसऱ्या राज्यात झाला असेल तर होय करा, आणि कोणत्या राज्यात त्या महिलेचा जन्म झाला आहे ते द्यायचं आहे। नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे असं त्याचा अर्थ होतो। या ठिकाणी नाहीवरती क्लिक करून द्यायचं। नंतर बँकेचे संपूर्ण नाव, कोणती बँक देऊ शकतो तुम्ही, स्टेट बँक द्या, पोस्ट पेमेंट बँक द्या, बँक ऑफ महाराष्ट्र द्या। बँक खातेदाराच्या नावाच्या ठिकाणी या ठिकाणी अर्जदाराचं नाव टाकायचं आहे महिलेचं, त्यांचा बँक अकाउंट क्रमांक टाकायचा आहे, नंतर त्यांचा IFSC कोड टाकायचा आहे। सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरत घ्यायची आहे। आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न आहे का, तर होय करायचं, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। आता आधार खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता 1 नंबरला, 2 नंबरला आदिवासी प्रमाणपत्र, या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड किंवा तुमचा जन्माचा दाखला, शाळा सोडायचा दाखला किंवा मतदान कार्डसुद्धा या ठिकाणी आता तुम्ही अपलोड करू शकता। उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकता 3 नंबरला। पिवळं किंवा केशरी जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही देऊ शकता, किंवा इन्कम सर्टिफिकेट तहसीलचं ते तुम्ही द्यायचं, तलाट्याकडील द्यायचं नाही। तलाट्याच्या उत्पन्नावरून तुमचं तहसीलचं उत्पन्न निघतं ते द्यायचं आहे, नाहीतर सरळ सरळ या ठिकाणी रेशन कार्ड द्या। अर्जदाराचं हमीपत्र द्यायचं। आता हमीपत्राचा फॉर्मॅट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्रामला ग्रुपला दिला आहे। अशा प्रकारे बॉक्सला टिक करायचे, सर्व ठिकाण टाका, दिनांक टाकायचं आहे, नाव टाकून सही करायचे। बेसिक या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी देण्यात आलेली, त्या पद्धतीने तुम्हाला हे भरायचं आहे। आणि भरल्यानंतर खाली पासबुक देऊ शकता, नाही दिलं तरीसुद्धा चालतं आहे। या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट तुम्ही आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, मतदान कार्ड एवढे तुम्हाला सफिशियंट आहेत। खाली यायचं आहे, अर्जदाराचा फोटो, आता महिलेचा जन्म कुठं झाला आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। डायरेक्टली या ठिकाणी अर्जदाराचा फोटोवरती क्लिक करा। आता आपण एवढेच डॉक्युमेंट्स देणार आहोत। अर्जदाराचा फोटो, लाईव्ह फोटो काढू शकता किंवा पासपोर्ट फोटोसुद्धा काढू शकता। अशा प्रकारे फोटो काढून घ्यायचा आणि ओके करायचं। बघा फोटो काढणं झालेलं आहे। डिक्लेरेशनला ॲक्सेप्ट करायचं, बॉक्सला टिक केल्यानंतर या ठिकाणी माहिती जतन करावरती क्लिक करा आणि तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी बघून घ्यायची, व्यवस्थित भरली का। जर बदल करायचा असेल तर बदल करा, नसेल बदल करायचा तर फॉर्म सबमिट करावरती क्लिक करा। आता या ठिकाणी थोडा वेळ वेट करत आहे। वेट केल्यानंतर थोडं थांबायचं आहे आणि तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे आत्ता फॉर्म भरताना, त्या नंबरवरती एक OTP येईल 4 अंकी, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। व्यवस्थित OTP टाकायचा, जो तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तोच, आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा। सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड, तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली भरणं झालेलं आहे। तुम्हाला कुठेही फॉर्म भरण्याची आता गरज नाही आहे। या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे। आता या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेला कुठं बघायचं आहे, आता सध्या या फॉर्मचं स्टेटस तुम्हाला पेंडिंग दाखवलं जाईल। परत होम पेजला या नारी शक्ती दूतवर क्लिक करा आणि केलेल्या अर्जामध्ये बघा या ठिकाणी तुमचा फॉर्म दिसेल। हा फॉर्म तुमचा अजून पेंडिंग आहे, नंतर ॲप्रूव्ह होईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा अर्ज करणं झालेला आहे। हा अर्ज तुम्हाला कुठेही द्यायची गरज नाही, पण जर तुमच्या अंगणवाडी कर्मचारी तुम्हाला जर अर्ज मागत असतील तर तुम्ही अर्ज द्यायचा आहे। आणि जो शेवटला तुम्हाला एक क्रमांक आलेला आहे, जो ID आलेला आहे, त्या IDचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तोसुद्धा तुम्हाला फॉर्मसोबत देऊन टाकायचा आहे। भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।